ठाकरे बोलले आणि निघून गेले, ते अजूनही त्या माइंडसेटमध्ये आहेत. इम्प्लिमेंटेशन जेव्हा करावं लागतं, प्रशासन, शासन, ब्युरोक्रेसी, ॲडमिनिस्ट्रेशन, ज्युडिशरी, जेव्हा चारी बाजूनी तुम्हाला घेरतात ना, घेरतात इव्हन कामासाठी, असं नाही की तुम्ही कुठल्या केसमध्ये अडकलात म्हणून, पण कामासाठी पण तुम्हाला जे करावं लागतं ना, अजूनपर्यंत त्यांना नॉलेज नाही, ते शिकून घ्यायची मानसिकता नाही. ते ज्या दिवशी शिकतील आणि त्यांना इम्प्लिमेंटेशन कळेल की आपण जे बोलतो, आता जसं ते कोस्टल रोडचं बोलतात, मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की कोस्टल रोड सन्मान्य फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, उद्धवजी कुठल्याही शासकीय पदावर नव्हते, तरी देवेंद्र फडणवीस साहेबांचा मोठेपणा बघा, त्यांनी सांगितलं की उद्धवजींना त्याचं भूमिपूजन करू द्या. खरं तर अधिकार हा सन्मान्य फडणवीस साहेबांचा आहे, मुख्यमंत्र्यांचे, ते तेव्हा मुख्यमंत्री तेव्हाही होते. अधिकाऱ्यांनी परत विचारलं की साहेब आपण दुसरं भूमिपूजन करावं का, कारण शासकीय झालेलं नाही. फडणवीस साहेब मनाचा मोठेपणा ठेवून हे बोलले की नाही, एकदा उद्धवजींनी केलं आहे ना, मग आपण नाही करायचं. सुप्रीम कोर्टात 4 केसेस गेल्या, अनेक अडथळे आले शासनाच्या माध्यमातून. एवढं असून सुद्धा ह्याच्यातलं काय माहिती होय ना, कोस्टल रोड आम्ही केला. अरे तुम्ही फक्त टोपी घातली, ती कन्स्ट्रक्शन साईटची जी टोपी घालतात, आणि टनलकडे असं बघितलं खालून वर, त्याच्या पलीकडे आदित्यजींनी काय केलं? सुप्रीम कोर्टाचे 4 केसेस जे झाल्या, त्याचे फिर्यादी सांगा आम्हाला कोण होते? तुम्हाला काही माहीत नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं, हे दोघं काही करू शकत नाही जोपर्यंत ते स्वतःला रिवाईव्ह करत नाही, स्वतःला ते चेंज करत नाही. आपण कोणच नाही आहोत, आपण एका समान व्यवस्थेमध्ये आहोत. त्या माइंडसेटमध्ये हे जे दोघं मुलं जी आहेत ना, येत नाही ना. अहो मोठमोठे लोकांचा दिवा विझलेला आहे या देशामध्ये. गांधी परिवाराची काय अवस्था झाली, कुठे कोण आहे, अच्छा परवापासून ना इंदिरा गांधी वाचल्या ना, कोण वाचले, कोण मोठमोठे दिग्गज गेले हो, पण त्याच्यातून ते शिकले आणि काहीतरी नवीन स्वतःला बदल करून घेऊ. ह्यांच्यात बदल, ते अजूनही ते बॉडी लँग्वेज वगैरे मी बघतो, मला वाईटही वाटतं, कारण की हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं परिवार आहे. आज आमच्या मनातही असं कधी वाटत नाही की हे रसातळाला जावे, पण शिकावं, हंबल व्हावं.